कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, एकदा पेपर चेक करून सही कराल प्लीज। ए पारू थांब, ट्रे ठेव जरा, ट्रे ठेव। काय दिशा? तुझी एंगेजमेंट रिंग कुठे आहे? मला नाही माहिती अंगठी कुठं पडली ती, म्हणजे काल तर माझ्या पोटातच होती। ती साखरपुड्याची अंगठी आहे, साधा दागिना नाहीये। कुठे काढून ठेवली होतीस का? नाही, मी कुठंच काढली नव्हती। विकून वगैरे आली नाहीस ना बाजारात नेऊन? दामिनी, जस्ट विचारलं। पारू, आता जरा जबाबदारीनं वागायला शिक। लग्न ठरलंय तुझं, अंगठी, जोडवी, मंगळसूत्र याला काहीतरी महत्व असतं। त्याच्याशी आपल्या सौभाग्याच्या आणि जोडीदाराच्या भावना जोडलेल्या असतात। मॅडम, चुकून झालं असेल तिच्याकडून, नाही तर पारू असं बेजबाबदारपणे नाही वागणार। मी समजावते तिला। देवी आई, मला खरंच नाही माहिती हो अंगठी कुठं पडली का काय। मी खरंच कुठं नाही काढून ठेवली, शपथ। बरं ठीक आहे, आता सगळं काम सोड आणि आधी अंगठी शोध। आई मी ते कॉन्ट्रॅक्टचा एक ड्राफ्ट तयार केलाय, तू एकदा जरा बघून घे। आई शपथ, हे काय आदित्य? काय झालं? अरे मला काय विचारतोस काय आहे म्हणून? ही पारूच्या एंगेजमेंटची रिंग तुझ्या बोटात कशी आली? तुम्ही तुमची एंगेजमेंट उरकून नाही ना घेतली? दामिनी, अहो, पारूच्या एंगेजमेंटची रिंग आदित्यच्या बोटात दिसली म्हणून जस्ट विचारलं। काकू प्लीज, काहीतरी अर्थ लावू नकोस। अरे आदित्य काकू, आई काल रात्री बाय बाय। दादा, ही पारुताईची अंगठी पारुताईला द्या, मला तिथे सापडली। थँक्यू। वेलकम। आई एम सॉरी। पारू, आय एम रिअली सॉरी। मी सकाळीच देणार होतो ही अंगठी, पण पूजेच्या गडबडीत राहून गेला। आदित्य, तू ही अंगठी आधीच पारूला द्यायला हवी होती। ती तिची एंगेजमेंट रिंग आहे आणि तिच्या सौभाग्याची निशाणी आहे। त्या अंगठीची जागा तिच्या बोटात आहे, तुझ्या नाही। सॉरी आई। पारू, पारू, असं पुन्हा होता कामा नये। माफ करा देवी आई, चुकलंच माझं। पुन्हा अशी चूक नाही होणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।